हॅलो, आपण आलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथे बुद्धभूमीचा आजचा आंदोलनाचा 4था दिवस आहे. तर आपण विचारूया, सर तुमचं नाव काय आणि कुठून आला तुम्ही? शेषराव डोके, कारंजा, वाशिम. कारंजा वाशिम. सर तुम्ही या आंदोलनाला सपोर्ट दिलाय. मी सपोर्ट दिला. तर त्यामध्ये तुम्ही सांगा की या आंदोलन आता 4था दिवस आहे, पण प्रशासन वगैरे अधिकारी कोणी येत नाही इकडे, तर तुम्हाला काय वाटतं? बघा, कुठलंही प्रशासन असो, हे प्रशासन चालवण्याला लोकप्रतिनिधी चालवतो. या ठिकाणचे खासदार असेल, मंत्री असेल, डीसीएम असेल, प्रशासन हे फक्त नावासाठी असते. चालवणारा रिमोट हा सीएम डीसीएमच्या हाती असतो. त्याच्यामुळे हे प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन आहे. डॉक्टर बुद्धभूमीची जी जमीन आहे 35 एकर, ही जमीन गेल्या 40-45 वर्षापासून भंतीजीच्या ताब्यात आहे आणि त्याचा ताबा पण आहे. परंतु 45 वर्षात कालांतराने त्याचा बदल एकदा नाही 5दा बदल केलेला आहे. कधी भंतीजीच्या नावावर, कधी दुसऱ्याच्या नावावर, कधी तिसऱ्याच्या नावावर. मला समजलं की महानगरपालिकेच्या नावाने अर्धी जागा आहे. सर याच्यामध्ये असं आहे की भंतेजी यांचं म्हणणं असं आहे की जे आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहे अविनाश गोयल सर, तर त्यांनी डुप्लिकेट सातबारा केला आणि ती जमीन त्यांच्या केडीएमसीच्या नावावरती केली. तुम्हाला काय वाटतं? हे प्रशासनातला भाग आहे. महानगरपालिकेने जागा केली, ही आपलीच भूमी होती. पण ज्याची सत्ता असते तो सत्तेचं शहाणपण शिकवत चालवत असतो. पण सत्तेच्या विरुद्ध आपल्याला लढावं लागेल, कार्यकर्त्याला लढावं लागेल, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला उठून पेटावं लागेल. सातबारा केला म्हणजे कायम महानगरपालिकेच्या नावानं झाली नाही. ते बुद्धभूमी आहे. ते बुद्धभूमी बुद्धच भूमी असली पाहिजे. तो बदल करण्याचा अधिकार सुद्धा इथल्या जिल्हाधिकाऱ्याला आहे आणि कलेक्टरला तो अधिकार असतो. म्हणूनच हे उपोषण आहे. हे उपोषण त्याच्याचसाठी आहे की तो सातबारा आमच्या नावाने झाला पाहिजे आणि ते बुद्धभूमीच्या नावाने झाला पाहिजे. त्याच्यासाठी मूळ आंदोलन हे सुरू आहे. आणि त्यावेळेस प्रशासनाच्या विरुद्ध आणि लोकप्रतिनिधीच्या विरुद्ध हे आंदोलन आहे. दोन्ही समूह, दोन्ही जे लोक आहेत, हे निश्चितपणे आंदोलनाची दखल घेतली नाही तर महाराष्ट्रातला संपूर्ण बौद्ध समूह पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि जर बौद्ध समूह पेटला तर निश्चितपणे त्याला भाग पाडेल शासनाने तो बदल करण्याचा. भंतीजी एकटे नाहीत. भंते आमचे गुरु आहे. भंते आम धम्मगुरू आहे. आमचा धम्म जिवंत, धम्म विचार, धम्म प्रणाली टिकवण्याचं काम भंते करतात. आणि भंतेला सपोर्ट करणं इथल्या आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या राजकीय पक्षाचं काम आहे, सगळ्या लोकांचं काम आहे.